सन 1952 लंडन शहरावर एक दाट धुक्याची चादर पसरली होती. सुरुवातीला लोकांना वाटलं हे नेहमीसारखंच हिवाळ्यातलं धुकं असेल, पण पुढच्या काही दिवसात परिस्थिती बदलली. हवा इतकी प्रदूषित झाली की लोकांना श्वास घेणं सुद्धा कठीण झालं. रस्ते दिसेनासे झाले, रुग्णालये भरू लागली. काही दिवसात हजारो लोकांचा मृत्यू झाला. इतिहासात ही घटना द ग्रेट स्मॉग ऑफ लंडन म्हणून ओळखली जाते. या घटनेनंतर जगाने प्रथमच गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली. आपण श्वास घेत असलेली हवा आपल्या शरीरावर किती खोल परिणाम करू शकते. पण हा माहितीपट हवेच्या प्रदूषणाबद्दल नाही, कारण आणखी एक प्रश्न आहे. हवा स्वच्छ असली तरी आपण श्वास योग्य पद्धतीने घेतो का? आधुनिक माणूस दिवसातून 20,000पेक्षा जास्त वेळा श्वास घेतो. तरीही बहुतेक लोकांनी कधी स्वतःच्या श्वासाचं निरीक्षणही केलेलं नसतं. आपण किती वेळा खातो हे मोजू शकतो, किती पाणी पितो याची काळजी घेतो, झोपेचे तास मोजतो, पण श्वास तो चालू असतो आणि म्हणूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र शरीराची रचना एक वेगळीच गोष्ट सांगते. नाक, फुफ्फुसं, डायफ्रॅम, रक्त आणि मेंदू हे सर्व अवयव प्रत्येक श्वासात एकमेकांशी संवाद साधत असतात. जर या साखळीतील एक कडी बदलली तर परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू शकतो. गेल्या काही वर्षात श्वास या विषयावर जगभरात पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यामागे एक कारण होतं. लोकांनी श्वासाकडे फक्त जगण्यासाठीची प्रक्रिया म्हणून नव्हे, तर आरोग्याशी जोडलेल्या महत्त्वाच्या घटकाच्या रूपात पाहायला सुरुवात केली. याच काळात पत्रकार आणि लेखक जेम्स नेस्टर यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला. पण या माहितीपटाचा उद्देश त्यांच्या पुस्तकाची कथा सांगणं नाही. त्याऐवजी त्या पुस्तकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा शोध घेणं आहे. खरंच आधुनिक जीवनशैलीने आपल्या श्वसनाच्या सवयी बदलल्या आहेत का? नाकातून श्वास घेण्यावर इतका भर का दिला जातो? कार्बन डायऑक्साईडला आपण अनेक वर्ष चुकीच्या नजरेने का पाहिलं? आणि हजारो वर्षांपूर्वी भारतीय योग परंपरेने श्वासाला दिलेलं महत्त्व आजच्या विज्ञानाशी कुठे जुळतं आणि कुठे वेगळं ठरतं? या माहितीपटात कोणतेही चमत्कारिक दावे केले जाणार नाहीत, कारण विज्ञान प्रश्न विचारतं, अंधविश्वास उत्तर तयार ठेवतो. आपण विज्ञानाच्या मार्गाने चालणार आहोत, कारण प्रत्येक श्वास फक्त हवा नसतो, तो तुमच्या शरीराने लिहिलेल्या एका शांत पण अत्यंत महत्त्वाच्या कथेचा भाग असतो. पार्ट 1. माणसाने श्वास घ्यायला शिकावं लागलं का? सुमारे 3 लाख वर्षापूर्वी आधुनिक मानव पृथ्वीवर अस्तित्वात आला. त्या काळात ना शहरं होती, ना कारखाने, ना वातानुकूलित खोल्या, ना सततचा मानसिक ताण. मानवाचं संपूर्ण आयुष्य निसर्गाशी जोडलेलं होतं. शिकार करणं, लांब अंतर चालणं, धावणं, झाडांवर चढणं आणि सतत बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेणं. या प्रत्येक कृतीत एक गोष्ट समान होती: श्वास. त्या काळातील माणूस श्वास घेण्याचा विचार करत नव्हता, कारण त्याचं शरीर निसर्गाशी सुसंगत जीवन जगत होतं. मग प्रश्न असा आहे, आज आपण वेगळे का आहोत? उत्तर फक्त एका शब्दात आहे: जीवनशैली. गेल्या काही हजार वर्षात माणसाने शेती केली, गावं वसवली, शहरं उभी केली, तंत्रज्ञान निर्माण केलं आणि शेवटी अशी जीवनशैली तयार केली ज्यामध्ये शरीरापेक्षा खुर्चीवर बसण्याचा वेळ जास्त झाला. आज अनेक लोक दिवसातील 8 ते 10 तास बसून काम करतात. मान खाली, खांदे पुढे, छाती आकसलेली. ही शरीराची स्थिती श्वसनावर परिणाम करू शकते. जेव्हा शरीराची हालचाल कमी होते तेव्हा श्वसनाची नैसर्गिक लयही बदलू शकते. याचा अर्थ प्रत्येक बसून काम करणाऱ्या व्यक्तीचं श्वसन चुकीचं असतं का? नाही, पण दीर्घकाळ एकाच स्थितीत राहणं, कमी शारीरिक हालचाल आणि सततचा ताण यांचा श्वसनाच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो, असं अनेक संशोधनांमध्ये तपासलं जात आहे. आता भारतातील एक साधं उदाहरण पाहू. गावात शेती करणारा एक शेतकरी दिवसभर विविध हालचाली करत असतो.
तर शहरात काम करणारा कर्मचारी संगणकासमोर तासनतास बसतो. दोघेही श्वास घेतात, पण त्यांच्या शरीरावर येणारा ताण, हालचालींचं प्रमाण आणि दैनंदिन दिनक्रम वेगळा असतो. म्हणूनच श्वसनाचा अनुभवही वेगळा असू शकतो. याच ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. श्वास ही केवळ फुफ्फुसांची क्रिया नाही. त्यामध्ये डायफ्रॅम, बरगड्या, स्नायू, मज्जासंस्था आणि मेंदू यांचाही सहभाग असतो. म्हणून श्वसन समजून घ्यायचं असेल तर फक्त फुफ्फुसांकडे पाहून चालणार नाही. संपूर्ण शरीराकडे पाहावं लागेल. आणि इथूनच पुढचा प्रश्न जन्म घेतो. आपण हवा आत घेतो, पण शरीराला कसं समजतं की आता श्वास घ्यायचा आहे? ऑक्सिजन हा खरा संकेत असतो की अजून काही वेगळी प्रक्रिया शरीरात चालू असते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. आणि ते उत्तर श्वासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतं. पार्ट 2. श्वास घेण्याचा निर्णय नेमका कोण घेतं? जर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पुढचे 10 सेकंद श्वास घेऊ नका, तर काही क्षण तुम्ही ते करू शकता, पण थोड्याच वेळात शरीर स्वतःच श्वास घ्यायला भाग पाडेल. प्रश्न असा आहे, हा आदेश कोण देतो? फुफ्फुसं, मेंदू की ऑक्सिजन? बहुतेक लोकांचं उत्तर असेल, ऑक्सिजन कमी झाला की श्वास घ्यावा लागतो. पण मानवी शरीराची गोष्ट यापेक्षा अधिक रंजक आहे. आपल्या मेंदूच्या तळाशी असलेला एक भाग सतत रक्तातील बदलांवर लक्ष ठेवत असतो. शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वाढू लागला की शरीर श्वासाची गती बदलण्यास सुरुवात करतं. म्हणजेच श्वास घेण्यामागे फक्त ऑक्सिजनच नाही, तर कार्बन डायऑक्साईडचाही महत्त्वाचा सहभाग असतो. ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते, कारण शाळेत आपल्याला शिकवलं जातं ऑक्सिजन चांगला, कार्बन डायऑक्साईड वाईट. पण विज्ञानाचं उत्तर इतकं साधं नाही. कार्बन डायऑक्साईड हा शरीराचा शत्रू नाही, तो शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे. अर्थात याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड जितका जास्त तितका चांगला असा अजिबात नाही. शरीराला त्याचं संतुलन आवश्यक असतं. याच संतुलनामुळे श्वसन, रक्तातील वायूंची देवाणघेवाण आणि अनेक जैविक प्रक्रिया सुरळीत चालतात. आता एक साधं उदाहरण पाहू. समजा तुम्ही अचानक घाबरलात, मोठा आवाज झाला किंवा एखादी धक्कादायक बातमी ऐकली. तुमचा श्वास लगेच बदलतो, तो जलद होतो, हृदय वेगाने धडधडू लागतं. हे सर्व एका क्षणात घडतं, कारण मेंदूला वाटतं शरीराला आता संकटाचा सामना करावा लागेल. पण आधुनिक जीवनात एक समस्या निर्माण झाली आहे. आज अनेकदा संकट खरं नसतं. ईमेलचा ताण, ऑफिसची डेडलाईन, वाहतुकीतील गर्दी, आर्थिक चिंता या गोष्टींना शरीर अनेकदा तातडीच्या धोक्यासारखी प्रतिक्रिया देऊ शकतं. परिणामी श्वसनाची लय बदलू शकते. म्हणूनच श्वास हा फक्त फुफ्फुसांचा विषय नाही, तो आपल्या मज्जासंस्था, भावना आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला विषय आहे. याच कारणामुळे काही श्वसन तंत्रांचा अभ्यास तणाव कमी करण्याच्या संदर्भात केला जात आहे. मात्र इथं एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. श्वसनाचे सराव हे प्रत्येक मानसिक किंवा शारीरिक समस्येवरचा चमत्कारी उपाय नाहीत. ते निरोगी जीवनशैलीचा एक पार्ट 3. नाक. शरीराचं पहिलं संरक्षण कवच दरवाजाशिवाय घर सुरक्षित राहू शकतं का? कदाचित नाही. कारण घरात कोण येणार, कोण बाहेर जाणार हे नियंत्रित करण्यासाठी दरवाजा आवश्यक असतो. मानवी शरीरात अशीच एक नैसर्गिक प्रवेशद्वार व्यवस्था आहे, ती म्हणजे नाक. पहिल्या नजरेत नाकाचं काम अगदी साधं वाटतं, हवा आत घेणं. पण प्रत्यक्षात ते त्यापेक्षा खूप मोठं काम करत असतं. जेव्हा हवा नाकातून शरीरात प्रवेश करते तेव्हा ती सरळ फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही. सर्वप्रथम ती नाकातील बारीक केसांमधून आणि श्लेष्मल त्वचेच्या संपर्कातून जाते. या प्रक्रियेमुळे धूळ, परागकण आणि काही सूक्ष्म कण अडवले जाऊ शकतात. यानंतर हवा शरीराच्या तापमानाशी अधिक सुसंगत बनवली जाते. थंड हवा थोडी उबदार होते, कोरडी हवा अधिक आर्द्र बनते. यामुळे फुफ्फुसांवरचा ताण कमी करण्यास मदत होते. म्हणूनच नाक हे फक्त श्वास घेण्याचं साधन नाही, तर ते एक नैसर्गिक फिल्टर, ह्युमिडिफायर आणि तापमान नियंत्रक म्हणूनही काम करतं. आता एक साधा प्रश्न, मग तोंड कशासाठी? उत्तर सोपं आहे.
शरीराला कधीकधी अधिक वेगाने हवा घेण्याची गरज भासते. उदाहरणार्थ, वेगाने धावताना, तीव्र व्यायाम करताना किंवा नाक बंद झालं असेल तेव्हा. अशा वेळी तोंड उपयोगी पडतं. म्हणून तोंडातून श्वास घेणं नेहमीच चुकीचं आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण जर विश्रांतीच्या अवस्थेत किंवा झोपताना सतत तोंडातून श्वास घेतला जात असेल तर त्यामागचं कारण समजून घेणं आवश्यक असू शकतं. काही लोकांना ॲलर्जी असते, काहींना नाकातील संरचनेशी संबंधित समस्या असू शकतात, तर काहींना दीर्घकाळ सर्दी किंवा सायनसचा त्रास असतो. अशा परिस्थितीत स्वतः निष्कर्ष काढण्यापेक्षा ENT तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. भारतातील शहरांकडे पाहिलं तर आणखी एक गोष्ट लक्षात येते. वाहतुकीतील धूळ, बांधकामांचं प्रदूषण आणि हवेतले सूक्ष्म कण यामुळे अनेक लोकांना नाकाशी संबंधित तक्रारी वाढतात. म्हणूनच स्वच्छ हवा आणि निरोगी श्वसन यांचा संबंधही महत्त्वाचा आहे. इथेच एक मनोरंजक विरोधाभास दिसतो. आपण महागडे एअर प्युरिफायर विकत घेतो, पण शरीराने आधीच दिलेल्या नैसर्गिक फिल्टरकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. याचा अर्थ एअर प्युरिफायरची गरज नाही असा नाही, तर नाकाचं महत्त्व समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. याच कारणामुळे काही संशोधक आणि श्वसनतज्ज्ञ विश्रांतीच्या वेळी शक्य असल्यास नाकातून श्वास घेण्यावर भर देतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते, म्हणून कोणताही सल्ला सर्वांनाच तसाच लागू होईल असं गृहीत धरता येत नाही. पण या संपूर्ण चर्चेत अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे. जर नाक इतकं महत्त्वाचं असेल तर आधुनिक माणूस नकळत तोंडातून श्वास घेण्याकडे का वळला? ही सवय कशी तयार झाली? आणि आपल्या चेहऱ्याच्या रचनेशी, खाण्याच्या पद्धतीशी आणि आधुनिक जीवनशैलीशी तिचा काही संबंध आहे का? पुढच्या भागात आपण याच गूढाचा शोध घेणार आहोत, कारण उत्तर फक्त श्वासात नाही तर आपल्या बदललेल्या जीवनशैलीत दडलं आहे. पार्ट 4. आधुनिक जीवनशैलीने आपल्या श्वासात काय बदल घडवले? आजपासून 100 ते 150 वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत यांची तुलना करा. पूर्वी बहुतेक कामं हाताने होत होती. शेतात काम, विहिरीतून पाणी काढणं, लांब अंतर चालणं, जमिनीवर बसून जेवण, हे सर्व दैनंदिन जीवनाचा भाग होतं. आज परिस्थिती वेगळी आहे. ऑफिसमध्ये तासनतास बसून काम, मोबाईलवर मान खाली घालून स्क्रोलिंग, लिफ्टमुळे जिने टाळणं आणि बहुतेक वेळ बंद खोलीत घालवणं. आपण तंत्रज्ञानामुळे अधिक आरामदायी जीवन जगतो, पण प्रत्येक सोयीसोबत काही अदृश्य बदलही आले. त्यापैकी एक म्हणजे आपल्या शरीराची हालचाल कमी झाली. आणि शरीर कमी हललं की श्वसनाची नैसर्गिक लयही बदलू शकते. याशिवाय आणखी एक बदल झाला, आपल्या खाण्याच्या सवयी. पूर्वीच्या आहारात अनेकदा कठीण, चावून खावे लागणारे पदार्थ अधिक असत. आज अनेक प्रक्रिया केलेले आणि मऊ पदार्थ सहज उपलब्ध आहेत. काही संशोधकांनी असा प्रश्न उपस्थित केला की दीर्घकाळ बदललेल्या आहारामुळे जबड्याच्या वाढीवर आणि चेहऱ्याच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो का? या विषयावर संशोधन सुरू आहे आणि काही निष्कर्ष आशादायक असले तरी सर्व बाबतीत अंतिम एकमत झालेलं नाही. म्हणून कोणताही ठाम निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिक पुराव्यांकडे संतुलित नजरेने पाहणं आवश्यक आहे. आता आणखी एका बदलाकडे पाहू. ताण. पूर्वीचा ताण आणि आजचा ताण वेगळा आहे. पूर्वी संकट समोर दिसायचं. आज अनेकदा संकट आपल्या मनात असतं. ईमेलची सूचना, फोनवरील सततचे संदेश, आर्थिक दबाव, स्पर्धा आणि भविष्याची चिंता, या सर्वांचा परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होऊ शकतो. आणि जेव्हा मज्जासंस्था सतत सतर्क अवस्थेत राहते तेव्हा श्वसनाची गतीही बदलू शकते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ श्वासाकडे फक्त फुफ्फुसांच्या दृष्टीने पाहत नाहीत. ते त्याला मन आणि शरीर यांच्यातील संवादाचा भाग मानतात. भारतात याच संकल्पनेचा वेगळ्या पद्धतीने विचार हजारो वर्षांपूर्वी योग परंपरेत करण्यात आला. तिथे श्वास हा केवळ शरीरात हवा नेण्याचा मार्ग नव्हता, तर मन स्थिर करण्याचं साधनही मानलं गेलं. आज आधुनिक संशोधन या विषयाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करत आहे.
दोन्हींचे दृष्टिकोन सारखे नाहीत, पण दोघेही एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. श्वसनाची पद्धत बदलली तर शरीर आणि मनाच्या अनुभवात काही फरक पडतो का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक प्रयोग झाले. काहींनी उत्साहवर्धक निष्कर्ष दिले, तर काहींनी अधिक संशोधनाची गरज असल्याचं दाखवलं. आणि विज्ञानाची हीच खरी ओळख आहे. ते अंतिम निष्कर्ष देण्याची घाई करत नाही, ते पुरावे जमा करत राहतं. म्हणूनच आपण कोणत्याही एका दाव्यावर आंधळा विश्वास ठेवणार नाही, पण त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. कारण सत्य अनेकदा दोन टोकांच्या मधोमध असतं. याच ठिकाणी या माहितीपटाचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. जर श्वास ही एक सवय असेल तर ती अधिक जागरूकपणे विकसित करता येईल का? आणि कोणते छोटे बदल आपल्या दैनंदिन जीवनात सहज करता येऊ शकतात? पुढच्या भागात आपण याच प्रश्नांची व्यावहारिक उत्तरं शोधणार आहोत. पाठ 5. छोट्या सवयी, मोठा फरक. श्वासाकडे नव्या नजरेने. आरोग्य सुधारण्यासाठी लोक अनेकदा मोठे निर्णय घेतात. महागडी जिम, नवीन डाएट, महागडी उपकरणं किंवा एका दिवसात संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न. पण मानवी मेंदू मोठ्या बदलांपेक्षा छोट्या सातत्यपूर्ण सवयी अधिक सहज स्वीकारतो. श्वसनाच्या बाबतीतही हेच लागू होतं. याचा अर्थ एखादं गुप्त तंत्र शिकण्याची गरज आहे का? कदाचित नाही. सुरुवात एका साध्या गोष्टीपासून होऊ शकते, जागरूकतेपासून. दिवसभरात काही क्षण स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. तो शांत आहे का? घाईघाईचा आहे का? नाकातून चालू आहे का की नकळत तोंडातून? हा बदल करण्याचा प्रयत्न नाही, हे फक्त निरीक्षण आहे. आणि प्रत्येक चांगल्या सवयीची सुरुवात निरीक्षणापासूनच होते. दुसरी गोष्ट, आपल्या दैनंदिन हालचाली. दिवसभर खुर्चीवर बसल्यानंतर अनेकांना छाती जड झाल्यासारखी वाटते. अशा वेळी फक्त 2 मिनिटं उभं राहणं, खांदे सैल सोडणं, थोडं चालणं, या छोट्या कृती शरीराला पुन्हा नैसर्गिक हालचालींकडे नेऊ शकतात. श्वसन आणि हालचाल यांचा संबंध खूप जवळचा आहे. म्हणूनच अनेक व्यायाम पद्धतींमध्ये श्वास आणि हालचाल एकत्र शिकवली जाते. आता झोपेबद्दल बोलूया. रात्री झोपताना घोरणं, सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणं, दिवसभर थकवा जाणवणं, ही लक्षणं काही वेळा झोपेशी संबंधित विकारांचं संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत इंटरनेटवरील सल्ल्यांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरतं. कारण योग्य निदानाशिवाय योग्य उपाय मिळत नाही. आता भारतीय परंपरेकडे पुन्हा एकदा पाहू. योगामध्ये श्वासावर भर दिला जातो. मात्र योगाचा खरा उद्देश फक्त खोल श्वास घेणं नाही, तर शरीर, हालचाल आणि मन यांच्यात समन्वय निर्माण करणं हा आहे. आज अनेक लोक प्राणायामाचा सराव करतात, पण प्रत्येक पद्धत प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. विशेषतः हृदय, फुफ्फुसं किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर प्रशिक्षित मार्गदर्शन महत्त्वाचं ठरतं. आता एक वेगळा विचार करूया. समजा तुमच्याकडे अत्याधुनिक कार आहे, इंजिन उत्कृष्ट आहे, इंधनही चांगलं आहे. पण जर चालक सतत चुकीच्या पद्धतीने ती चालवत असेल तर तिची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मानवी शरीराची तुलना कारशी पूर्णपणे करता येणार नाही. पण या उदाहरणातून एक गोष्ट समजते. शरीरात अनेक प्रणाली एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामधील एखाद्या मूलभूत सवयीकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही दिसू शकतो. याच कारणामुळे श्वासाकडे सामान्य म्हणून न पाहता महत्त्वाची सवय म्हणून पाहणं अधिक उपयुक्त ठरू शकतं. मात्र अजून एक प्रश्न बाकी आहे. जर श्वास इतका महत्त्वाचा असेल तर या संपूर्ण चर्चेतून आपण प्रत्यक्षात काय शिकलो आणि उद्यापासून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पुढच्या आणि अंतिम भागात आपण या संपूर्ण प्रवासाचा सार नव्हे तर त्यातून मिळणारा नवा दृष्टिकोन समजून घेऊ. पाठ 6. अंतिम प्रश्न. श्वास बदलतो की दृष्टिकोन? या माहितीपटाच्या सुरुवातीला आपण एक साधा प्रश्न विचारला होता.
आपण श्वास घेतो, पण तो योग्य प्रकारे घेतो का? आता या प्रवासाच्या शेवटी उभं राहून मागे पाहिलं तर उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाही. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे. म्हणूनच एकच उपाय सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. पण या संपूर्ण चर्चेतून काही गोष्टी स्पष्टपणे समोर येतात. पहिली, श्वास ही फक्त स्वयंचलित प्रक्रिया नाही, तो आपल्या शरीर, मेंदू आणि भावनिक स्थितीशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी, आधुनिक जीवनशैलीने आपल्या श्वसनाच्या सवयींवर परिणाम केला असण्याची शक्यता आहे. कमी हालचाल, सततचा मानसिक ताण, खराब झोप आणि प्रदूषित वातावरण या सर्वांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. तिसरी, विज्ञान अजूनही शिकत आहे. श्वसनावरील संशोधन सातत्याने पुढे जात आहे. काही गोष्टींसाठी मजबूत पुरावे उपलब्ध आहेत, तर काही दाव्यांबाबत अजून अधिक संशोधनाची गरज आहे. म्हणून कोणताही दावा ऐकताना उत्सुकता आणि चिकित्सक विचार दोन्ही ठेवणं आवश्यक आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही दिवसातून किती वेळा मोबाईलकडे पाहता? किती वेळा घड्याळ पाहता? किती वेळा सोशल मीडियावर जाता? आणि किती वेळा स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देता? बहुधा याच उत्तरात या माहितीपटाचा सर्वात मोठा संदेश दडलेला आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करतो. आहार, व्यायाम, करिअर, आर्थिक नियोजन. पण ज्या प्रक्रियेवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे, तिच्याकडे मात्र फार कमी वेळा जाणीवपूर्वक लक्ष देतो. याचा अर्थ आता दिवसभर फक्त श्वासच मोजत बसायचं का? नक्कीच नाही. उद्देश इतकाच आहे की जे आधी दुर्लक्षित होतं त्याकडे आता थोडं अधिक जागरूकपणे पाहावं. कदाचित त्यामुळे तुमची झोप सुधारेल, कदाचित तणाव हाताळण्याची पद्धत बदलेल, कदाचित काहीच बदलणार नाही. आणि हेही पूर्णपणे शक्य आहे. कारण आरोग्य हा एका सवयीचा परिणाम नसतो, तो अनेक चांगल्या सवयींच्या एकत्रित परिणामातून तयार होतो. श्वास हा त्या सवयींपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचा आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, पण सर्वात मूलभूत सवयींपैकी एक आहे यात शंका नाही. ॲक्शनेबल टेकअवेज. दिवसातून 2 किंवा 3 वेळा फक्त 1 मिनिटासाठी स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण करा. विश्रांतीच्या वेळी शक्य असल्यास नाकातून सहज श्वास घेण्याची सवय विकसित करा. दर तासाला काही मिनिटं उठून चालण्याचा प्रयत्न करा, विशेषतः बसून काम करत असाल तर. झोपेची गुणवत्ता, घोरणं किंवा श्वसनाशी संबंधित त्रास वारंवार जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही श्वसन पद्धतीला चमत्कारी उपाय समजू नका. ती संतुलित जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारा. वैज्ञानिक माहितीबाबत नेहमी विश्वासार्ह स्रोत आणि अद्ययावत संशोधनाकडे लक्ष द्या. शेवटी प्रत्येक माणूस या जगात पहिला श्वास घेऊन येतो आणि शेवटचा श्वास घेऊनच निरोप घेतो. या 2 श्वासांच्या दरम्यानच संपूर्ण आयुष्य घडतं. कदाचित म्हणूनच श्वास बदलण्यापेक्षा त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं अधिक महत्त्वाचं आहे.